कृष्ण कृष्ण जय जय राम कृष्ण कृष्ण हरे जय जय राम जय जय राम रूपपादालोचने सुख झाले ओ सजनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी बहुत सुकृत जोडी म्हणून विठ्ठल आवडे म्हणून विठ्ठल आवडे विठ्ठल बरवा
रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुझा विठ्ठल बलवा जरी मी पतित नव्हतो देवा तैसा तू वन केव्हा तरी तो पावन कैसा तेव्हा तरी तो पावन कैसा तेव्हा जरी पतित नव्हतो देवा तरी तो पावन कैसा तेव्हा तरी तो पावन कैसा देवा मनवोनी नाम आदे मग तू पावन कृपा निधे मग तू पावन कृपा निधे मग तू पावन कृपा निधे नाही तरी दगड जैसा नाही तरी दगड जैसा नाही तरी दगड जैसा नाही तरी दगड जैसा नाही तरी तुका म्हणे याचक भावे याचक भावे कल्पतरू मान पावे कल्पतरू मान पावे कल्पतरू मान पावे याचक भावे कल्पतरू मान पावे कल्पतरू मान पावे मनवरी मानादी मन माझे नामाधी आधी तू पावन कृपा निधे मग तू पावन कृपा निधे मग तू पावन कृपा निधे गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार जरी मी पतित नव्हतो देवा जरी मी
ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की विठला 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 विठला. काय रे सुरुवात त्याची? जर मी पतित नव्हतो देवा तरी तू पावन कैसा तेव्हा म्हणून माझे नाम आधी मग तू पावन कृपानिधी लोहा महिमान परिसा नाही तरी दगड जैसा तुका म्हणे याचक भावे कल्पतरू मान पावे म्हणून माझे नाम आधी मग तो पावन कृपानिधी. श्री संताचे माता चरणावरी श्री संताचे माता चरणावरी श्री संताचे माता चरणावरी श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिववीरैचिनुतं शरण्यम्. भृत्यारत्यहं प्रणतपाल भवाब्धिपोतो वन्दे महापुरुषदे चरणारविन्दम्. जरी मी पतित नव्हतो देवा तरी तो पावन कैसा तेव्हा म्हणून माझे नाम आधी मग तो पावन कृपानिधी. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग संतश्रेष्ठ वैराग्यमूर्ती जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा चार चरणाचा भक्ताचं आणि देवाचं दोघाचं परस्पर अनन्य साधारण महत्व काय आहे ती गोष्ट प्रतिपादन करणारा अत्यंत उत्तम गोड आणि चिंतनीय अभंग सेवेकरता निवडला आहे. महाराज या अभंगात असं म्हणतायत, जरी मी पतित नव्हतो देवा तरी तू पावन कैसा केव्हा. जर देवा मी पतित नसेल तर तुझं पावनत्व तुझं देवत्व तुझं श्रेष्ठत्व कोण सिद्ध करेल. म्हणजे याचा अर्थ मी पतित होतो आणि म्हणून तुझं देवपण सिद्ध झालं. जर मी पतित नसतो तर तुझं पावनत्व काय ते. म्हणजे तुझं पावनत्व तुझं देवत्व हे माझ्या पतितावरती अवलंबून आहे. मी पतित होतो म्हणून तुझं पावनत्व सिद्ध झालं आणि म्हणून प्रथम माझं नाम आहे म्हणून माझे नाम आधी नंतर तुझी पावन सिद्धी काय असेल तुझी पावरती. नाही तुला कोण खाते. मी जर पतित नसतो तर तुला कोण खाते. ते तुझं मस्त पावनत्व आहे. तुझे सगळ्या जगात ब्रिदे गाजतात. पण मी पतित नसेल तर तुझं पावनत्व तुझं देवत्व काही सिद्ध होत नाही. तुकाराम महाराजांनी याकरता दोन दृष्टांत वापरलीत. महाराज म्हणतात परिसाचं फार मोठं मोल असतं. किती मोल असतं ते कोणत्या लोहाला स्पर्श केल्यानंतर त्या लोखंडाचं सोनं होतं. जर त्या रेल्वेला एखाद्या बिचारीने परिस नेऊन लावला तर भारतातलं अख्खं रेल्वे खातं सगळं सोन्याचं होऊन जाईल. एवढी ताकद आहे त्याच्यात. अरे पण लोखंड तर असलं पाहिजे का नको. तुझा परिसाचा मोठेपण किती जरी मिरवला तर लोह महिमान परिसाचं महिमान लोहावरती अवलंबून आहे. नाहीतर लोह महिमान परिसा नाहीतरी दगडासारखाच एक दगड पडलाय. नाहीतरी दगडासारखाच एक दगड पाडलाय. म्हणजे याचा अर्थ त्या परिसाचं महत्व हे लोखंडावरती अवलंबून आहे. कल्पतरू खालीन फळे मागिती फळे इति मागितली.
तो उदंड द्यायला तयार आहे, पण त्याच्या खाली कोणतरी याचक गेला तर त्याचं महिमान श्रेष्ठ होतं. म्हणजे कल्पतरूचं कल्पतरुत्व याचकावर अवलंबून आहे आणि परिसाचं परिसत्व लोखंडावर अवलंबून आहे आणि देवाचं देवत्व आमच्यावर अवलंबून आहे. आम्ही पतित होतो म्हणून तुला देव पण आलं आणि मी पतित नसतो तर तू देवही नाही आणि तुझं पावनत्व नाही, असा अभंगाचा शब्दशः अर्थ सांगितला. विठाल विठाल हो, आजचा कार्यक्रम या ठिकाणी वास्तुशांतीचा या निमित्ताने कार्यक्रम आहे. या ठिकाणी माननीय श्री किसन काशीनाथ पवार, सौ राधाबाई किसन पवार आणि मुलगा त्यांचा शाह आहे का. जरी मी पतित नव्हतो देवा तरी तो पावन कैसा तेव्हा. महाराज म्हणतात, देवा मी जर पतित नसतो तर मग तुझं पावनत्व कसं काय सिद्ध झालं असतं. आणि म्हणून महाराज म्हणतात, जरी मी पतित नव्हतो देवा तर तुझं पावनत्व कशावर सिद्ध होईल. याला शास्त्रामध्ये अन्योन्य आश्रय असं म्हणतात. एकाचं एका वाचून काहीही सिद्ध होत नसतं. जगतामध्ये तसं कोणीही श्रेष्ठ नाही, कोणीही कनिष्ठ नाही, कोण उत्तम नाही आणि कोण अधम नाही. जगात काहीही खरं नसतं आणि जगात काहीही खोटं नसतं. एखाद्याने ज्याला खरं खरं म्हटलं दुसरं त्याला म्हणतो खोटं आहे आणि ज्याला जो खोटं खोटं म्हणतो तो त्याचा खरं आहे. म्हणजे खरं आणि खोटं एकमेकाच्या आश्रित असतात, त्याला अन्योन्य आश्रय म्हणतात. असत्याने सत्याची सिद्धी होते आणि सत्याने असत्याचे असत्य सिद्ध होत असते. म्हणजे सत्य आणि असत्य ही सुद्धा एक वृत्तीची कल्पना आहे. सुख आणि दुःख यातलं सुखही श्रेष्ठ नाही, दुःखही श्रेष्ठ नाही. ही एकमेकाच्या अन्योन्य आश्रयाने एकमेकाच्या सापेक्षने ते श्रेष्ठ कनिष्ठ होऊ शकतात. पाप असेल आणि पुण्य असेल, पुण्य पुण्य म्हणून काही नाही, पाप आहे म्हणून पुण्य म्हणायचा प्रसंग आला. पापच नसतं तर पुण्य कशाचं आलंय. म्हणून पुण्य आणि पाप हे एकमेकाचा अन्योन्य आश्रय आहे. बंध मोक्ष, पुण्य पाप, सत्य असत्य, श्रेष्ठ कनिष्ठ, गुरु आणि शिष्य. गुरु कोणाचा. अरे शिष्य असला तर गुरु. तुम्हीच भस्म लावून बसला, गंध लावला, माळा घातल्यात, ग्रंथ बघलात घेऊन बसला, पण कुत्र नाही तुझ्या पुढे तर गुरु कोणाचा. तुला गुरु कोण म्हणा. म्हणजे त्याचं गुरुत्व कोणावर सिद्ध झालं. शिष्यावर सिद्ध झालं. काय असं आहे. आता आजकाल सगळ्यांची माझ्यासारखीच लई अडचण झाली. गुडघ्याला बाशिंग बांधून मोकळेत. नवरदेव तयार आहे म्हटली. एवढे नवरदेव तयार आहेत म्हणजे मी नवरा, आमच्याकडे नवरा आहे यार, पण कोणाचा. नवरा आहेस माझी गोष्ट, पण कोणाचा. तिकडून एखादी ठमी उभी राहिली तर तू नवरा, नाही तर तू असाच भोप्या माझ्यासारखा. तुला काय ते मसोबा म्हणून. मसोबाच जास्त झालीत आता. मावला कुठे गेल्यात आपल्याला तर काही पत्ता नाही बुवा त्याचा. मसोबा एवढे कसं काय वाढले तर लोक म्हणायचे मुली कमी झाल्यात, आता मसोबाच जास्त झाले. याचा अर्थ पत्नी असेल तर पती, शिष्य असेल तर गुरु. भरपूर दृष्टांत झाली. त्याप्रमाणे देव काय शिष्य भक्त असेल तर देव, भक्तच नसेल तर देवाची गोष्ट होत नाही. आणि तो भक्त असा नाही, तो देवाच्या ठिकाणी असणारं पतितत्व, देवाच्या ठिकाणी असणारी शक्ती काय, तर त्याची कृपा असेल, त्याची शक्ती असेल, त्याचं पावनत्व असेल तर ते पावनत्व, त्याची शक्ती, त्याची भक्ती काय असेल त्याच्याकडचं त्यातलं आतलं खुलवण्याकरता इकडं एखादा भक्त पतित असेल तरच त्याची सिद्धी होते. म्हणजे भक्त आणि देव, गुरु आणि शिष्य, पती आणि पत्नी सर्व जोड्या जरी घेतल्या तर हे एकमेकांनी एकमेक सिद्ध होतात. असं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, भक्त होता म्हणून देव. ऐकल काय. कैची घडे रूप सेवा भक्ताविन देवा आणि कैची घडे रूप सेवा शोभविले येरा येरा सोने एके ठाई हिरा. सोन्यामुळे हिऱ्याला किंमत आणि हिऱ्यामुळे सोन्याला किंमत, अशी गोष्ट होते. आणि म्हणून एकाचं एका वाचून होत नाही.
अग्नी हा स्वतंत्र आहे. अग्नी स्वतंत्र सामर्थ्यवान आहे. जल हे स्वतंत्र सामर्थ्यवान आहे. धान्य हे स्वतंत्र सामर्थ्यवान आहे. खूप चतुरबाई झाली किंवा चतुराचार्य झाला, त्याला सांगतो स्वयंपाक कर. यातलं काय घेईल वर तो? यातलं एक बाजूला ठेवून स्वयंपाक करता येईल का? नाही करता येत. उदक अग्निधान्य झाला घडी पाक, उदक अग्निधान्य झाला घडी पाक, एका विनयक ताणले, एका विनयक कामा. उदक अग्निधान्य झाला घडी पाक, उदक उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, आणि एका विण एक कामा नाही. भांडे कमी घेशील, माणसं कमी घेशील, अरे पण ते तीन एकत्र आले पाहिजे तरच स्वयंपाक होऊ शकतो. तशीच गोष्ट आहे, एका विण एक कामा नये. म्हणून तुकोबराय सांगतात, जरी मी पतित नव्हतो देवा तरी तू कायचा पावन तेव्हा. मी जर पतित नसतो तर तुझं पावनत्व काही सिद्ध झालं नसतं. पहिली गोष्ट, तुकाराम महाराजांनी पतितत्व स्वीकारलं. पतित शब्दाचा अर्थ आहे पतितः, पतनं करोति ती पातकम. तर म्हणतात पतन आश्रय. हा पतनाचा जो आश्रय असतो त्याला म्हणतात पतित. म्हणजे पतितः भ्रष्टः, भ्रष्ट होणं त्याला पतित म्हणतात. भ्रष्ट होणं त्याला पतित म्हणतात. ब्रह्म हत्यारो नाम पतितः प्रकीर्तितः. ब्रह्म हत्याऱ्यासारखे असते त्या काळ त्याला पतित म्हणत असतात. पतित थोडंच कोणाला म्हणता येतं. पतित होण्याकरता त्या माणसाला त्याच्या पदातून च्युत करण्याकरता त्याला जगात फक्त एकच गोष्ट आहे, त्याला पातक म्हणतात. पतनं करोति. जिथं पातक होतं तिथं पतनं करोति. पाप अशी गोष्ट आहे, पापा एवढी खत्री जगात एकही गोष्ट नाही. ती पृथ्वीपेक्षा जड, अग्नीपेक्षा दाहक, तलवारीपेक्षा धारदार आणि विषापेक्षा मारक. कोणाचं पतन करील हे काही सांगता येत नाही. पातकाच्या पुढे कोणाची गय नाही. पातक हे कोणी असला तरी, गरीब श्रीमंत, बाई पुरुष, महाराज, सामान्य, मंत्री, महामंत्री, देवापर्यंत. इंद्राचं पतन केलं, ब्रह्मदेवाचं पतन केलं, बाकीच्यांचे काय घेऊन बसला. पातकाची ताकद ती मोठी असते, ते कोणाचंही पतन करते ते. आणि मग असा पतन होतो, त्याला काय म्हणतात पतन. म्हणजे धर्मात पतितः धर्मभ्रष्टः, कर्मात पतितः कर्मभ्रष्टः, आचारात पतितः आचारभ्रष्टः, ज्ञानात पतितः ज्ञानभ्रष्टः, आणि भावना पतितः भावनाभ्रष्टः. त्याला म्हणतात धर्मभ्रष्ट, कर्मभ्रष्ट, आचारभ्रष्ट, ज्ञानभ्रष्ट आणि भावनाभ्रष्ट. ही भ्रष्ट झालेली माणसं त्याला पतित म्हणतात. तुकाराम महाराज पतित होते का? नाही. मग आपली जीवाची भूमिका अंगावरती घेतली. पतिताचं पतितत्व कशाने होतं हे तुकाराम महाराजांनी आपल्या या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं धर्मातून भ्रष्ट झाले. जे धर्मच करत नाहीत ते धर्मभ्रष्ट असतात. जे धर्म करूनही धर्मात भ्रष्ट होऊन जातात. दंभो दर्पो मानुष्य, दंभाचाच त्या ठिकाणी काय म्हणतो त्या धर्माचाच दंभ तयार करतात.
धर्माला दंभ तयार केला तरी त्याला अधर्मच होता. धर्मात चुकीचं आचरण केलं त्या धर्माचाच अधर्म तयार होत असतो. म्हणून धर्म भ्रष्ट हा किंवा स्वतःचा स्वधर्म विच्छेद हा परधर्म पराश्रय हा. स्वधर्माचा विच्छेद करून परधर्माचा आश्रय जर घेतला तर त्याला म्हणतात धर्मभ्रष्ट. विठाल विठाल हो, धर्मात भ्रष्ट होतो मनुष्य. धर्म याचा अर्थ असा आहे जे जे तुमच्या वाट्याला आलं ते तुमचा जे कर्म असतं ते धर्मच असतो. तो कर्म असतो तो धर्मच असतो आपल्याला. आणि म्हणून भगवान सांगतात स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. म्हणजे स्वतःच्या धर्मामध्ये माणसाचा मृत्यू झाला तरी चालेल पण परधर्म भयावह. क्षत्रियाच्या वाट्याला काय आलं होतं? युद्ध करणं हा त्याचा स्वधर्म होता. ब्राह्मणाच्या वाट्याला शमोदमस्तपश आले ते 9 गुण सांगितले 8व्या अध्यायामध्ये. हा त्याचा काय स्वधर्म आहे. युद्ध करणं प्रजेचं पालन करणं हा क्षत्रियाचा काय स्वधर्म आहे. गायी पाळणं पोषणं शेती करणं व्यापार करणं हा वैश्याचा स्वधर्म आहे. त्याचप्रमाणे आणि इतरांनी लोकांनी शूद्र याचा अर्थ दलितांना घेतला. आणि सध्या ब्राह्मणातही शूद्र असतात, क्षत्रियातही शूद्र असतात, वैश्यातही शूद्र असतात. शूद्र याचा अर्थ त्या धर्मातून प्रणीतून च्युत होणं. जर ब्राह्मणाने 3 दिवस संध्या केली नाही तर तो ब्राह्म्य धर्मातून तो च्युत होत असतो. क्षत्रियाने जर त्याचे विशेष कर्म नाही आचरले तर तो धर्मातून च्युत होतो आणि त्याला शूद्रत्व प्राप्त होत असतं. म्हणजे याचा अर्थ शूद्र म्हणजे कोण वेगळी भूमिका आहे अशातला भाग नाही. याला काय म्हणतात संस्कार पतन. जाऊ द्या मुद्दा जास्त लांब होतो. त्याला म्हणतात धर्मभ्रष्ट. आणि असा धर्मभ्रष्ट होतो त्या काळात त्याच्या कोण पाप होतं आणि पापाने त्याला पतित म्हटलं जातं. म्हणून धर्मात पतितः धर्मभ्रष्ट असा धर्मभ्रष्ट असला त्याला पतित म्हणत असतात. कर्मभ्रष्ट काही माणसं कर्मभ्रष्ट असतात. म्हणजे स्वतःचं कर्म टाकून अन्य कर्म करणं त्याला कर्मभ्रष्ट म्हणतात. आता बऱ्याच माणसांनी नावं न घेतलेले बरे पण त्यांनी मांसाचे दुकानं घातले, खेटराचे दुकानं घातले, दुनियाचे दुकान घातले. तुझ्या वाट्याचं कर्मच नाही ते. जर तुझ्या वाट्याला ते कर्म आलेलंच नाही तर मग त्याचं ते कशाला विनाकारण ते करतो तो तर त्याला कर्मभ्रष्ट म्हणतात. आपल्या जातीला आपल्या धर्माला शास्त्राने अनुसरून दिलेलं कर्म त्या कर्मात भलं पोट नाही भरलं मेलं तरी चालेल. स्वधर्मी धनश्रेय हा. अर्जुन म्हणलं तुझ्या धर्मात असं होत नाही ना कधी. एवढं जग पडलंय असं कुठं झालंय का? आता काही लोकांचे पोट भरत नाही तिथून कोण कॅनडा 9000 किलोमीटर, कोण अमेरिका तर कोण इंग्लंड तर कोण आफ्रिका. ते जाऊन काय करतात? होय हरिपाठ करतात का? तेच जाऊन काय करतात? तेच जाऊन ते पोटच भरतात ना. भरलं का कधी त्यांचं पोट? अरे इथं पाखरं कुत्रे पोट भरतात. इथं शिकतात, चांगले विद्वान होतात आणि दुसऱ्या देशाचा विकास करायला जातात ते बिचारे. जाऊ त्याचं काय आपल्याला काय करायचं. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट तो स्वतःच्या कर्मातून च्यूत झाला तर त्याला दोष सांगितला शास्त्राने. ते कर्माचं स्वतंत्र मोठं प्रकरणी एवढं सगळं नाही सांगत. त्याला कर्मभ्रष्ट असं म्हणतात. आणि अशा कर्मातून भ्रष्ट त्याला म्हणतात कर्मात पतितः कर्मभ्रष्ट. त्याचं पातक होतं आणि त्या पातकामुळे पतनं करोति ती पातकम. म्हणजे धर्मातून पतित होतो, कर्मातून पतित होतो आणि आचरातून पतित होतो. माणसं आचरणातून बऱ्याच वेळा पतित झाल्यासारखे दिसतात. धर्मातून पतित होत तसे आचरणातून पतित होतात. आचरणातून पतित होतं म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात काही नित्य नेमावी अन्न खाय तोचे श्वान वाया मनुष्यपण भारवाहे वृषभ. माणसं माणसासारखंच वागत नाहीत. विशेषतः धर्मपतितापेक्षा आणि कर्मपतितापेक्षा आचारपती जास्त असतात. आचारात भ्रष्ट झालेली माणसं असतात. आता जी सगळी माणसं आहेत माझ्या पुढे बसलेले माग राहिलेले त्यांनी त्यांच्या मनाने ठरवायचं. आपण काही नित्यनेम झाल्याशिवाय पाणीसुद्धा पित नाही. तुम्ही तुमच्या मनाने ठरवा तुम्ही पतित आहात का तुम्ही माणसं आहात.
तुम्ही तुमचं ठरवा काय. काही नित्य नियमावीन काही नियम कर, काय कर तो काही कर. तुळशीला पाणी घालायचं कर, आईवडिलाच्या दर्शनाचं कर, मंदिराच्या दर्शनाचं कर, हरिपाठ म्हणायचं कर, काही आमाळी जपायचं कर, काय करायचं तो कर. मुर्द्या पण एकदा नित्यनेम काहीतरी कर. तू माणूस आहेस, तू माणूस आहेस तू. माळा घालतो, टाळं वाजतो, कीर्तनं करतो, दुनिया काही उलटी पालटी महामूर्खा. त्याला खातंय कोण तुझ्या परमार्थाला? परमार्थाला कोण कीर्तनं केली काही मुक्त होतं का? गाथीपाठ केल्याने लई उद्धार होतो कोणाचा? त्यांनी काय होतं? भावनाच नाही तुमच्याकडे, त्यांनी काय होतं ते? म्हणजे याचा अर्थ तुम्हाला आचारातून भ्रष्ट होत. तुकाराम महाजन ते लिहिलंय ते काही राजे होते रंक यमाची ये घरी, राजे होते रंक यमाची ये घरी, आचरणे बरी नाही म्हणूनिया, आचरणे बरी नाही म्हणूनिया. राजे होते रंक यमाची घरी, राजे होते रंक यमाची राजे होते रंक यमाचे घरी आणि आचरण बरे नाही म्हणून. असं आहे ते. आचरण तिचे बरोबर नाहीत म्हणून होतात ना. पण तुकाराम याला आचार भ्रष्ट म्हणतात. हे पतित असतात. मी याच्यावर एवढा का भर द्यायला लागलो? आपली भूमिका तुकाराम महाजनी अंगावर घेतली, त्याचा अर्थ आपण पतित आहोत की नाही प्रश्न आपलाच येतो का नाही? पुराणातले गठुडे कवर सांगणार, पुराणातल्या गोष्टी कवर ऐकणार. प्रत्यक्ष आपल्यावर बाजू ज्यावेळी येते त्यावेळी आपल्याला कळतं. आणि म्हणून काय नित्य नेमावीन अन्न खाय तोचे श्वान, वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ, त्याचा होय भूमिभार, त्याचा होय भूमिभार, नेणे जातीचा आचार, झाला दावेदार भोगवी आघोर पितरासी. याला काय म्हणतात? हा पतिताची गोष्ट आहे, पतिताची गोष्ट आहे. त्याचा होय भूमिभार म्हणजे त्याने आचार सांडला आणि आचार सांडल्यानंतर तो आचारातून पतित होत असतो, असं आहे. अखंड अशुभवानी, खरे न बोले स्वप्नी, पापी तया हुनी अनेक नाही दुसरा. अशुभ बोलणं, खोटं बोलणं, छंद शब्दीचं बोलणं हे पतिताचं लक्षण आहे. काय म्हणतो ते? खोटं बोलणं, काय कपट याचं बोलणं, हे याला म्हणतात पतित. अखंड अशुभवानी, खरे न बोले स्वप्नी, पापी तया उनी अनेक नाही दुसरा, पोटपोशी एकला, भूत दया नाही ज्याला. आणि तुका म्हणे आला आतिताचे दाराशी. दारात कधी कोणला तुकडा वाढायचा नाही, एकट्याने करून खायचं. अगदी कोणला कणभर, आपल्याकडं मराठी म्हणे उष्टी हाताने कावळा सुद्धा आणायचा नाही. म्हणजे याचा अर्थ काय? ते हाताचे कण खाली पडले तर कावळा खाईन तर त्याचं किती वाटोळ होईल, त्याचं किती वाटोळ होईल ते, असा प्रकारे. त्यामुळे त्याला म्हणतात भूतदया नाही, हे त्याला आहे अशी. म्हणजे याला काय हा पतितातली गोष्ट सांगितली. आचार भ्रष्ट ज्याला म्हणतात ते असं. न करी तीर्थाचे भ्रमण नाही, काही संतांचे पूजन, न करी तीर्थाचे भ्रमण, आणि यमाचे आंदन सिनथोर पावेल. जाऊ द्या मुद्दा. तुकाराम महाराज तुका म्हणे त्यांनी केली मनुष्यपणा हानी, तुका म्हणे त्यांनी केली मनुष्यपणा हानी. आणि काय? देवा विसरूनी गेली म्हणते मी माझी. याला काय म्हणतात? हे आचार भ्रष्ट. म्हणजे दुराचार करणं याला आचार भ्रष्ट म्हणतात आणि याला पतित म्हणतात. मला हे तुम्हाला का सांगायचं आहे? तर पतिताची गोष्ट अशी असते. साधूच्या दर्शनाला जशी गवारा आणि वेश्येच्या घरा पुष्पनेशी,
का आता याला काय म्हणतात, हा आचार भ्रष्टच आहे. हा साधूच्या दर्शनाला लाज वाटते, जे हरी म्हणायला सुद्धा लाज वाटते, आणि वेश्येच्या घराला मात्र पुष्प घेऊन जातो. अरे वेश्यामुळी जगाची ओळी, आणि ती तुझं सोळी झाली कैशी. तुकारामाने पुढं इतकं वाईट लिहिलंय, पण तरी मी सांगतो तुम्हाला, आपल्याला काय करायचं ते लिहिलं म्हणून सांगतो. तुका म्हणे आता लाज धरी बुच्च्या, बुच्च्या माहिती का तुम्हाला? तुका म्हणे आता लाज धरी बुच्च्या, आणि टाचराच्या कुच्च्या मारावी गे. सगळा स्वधर्म ठोकारला, आचार धर्म ठोकारला, भ्रष्ट झाला. संत मागे पाणी निधी एक चुळी, आणि दासीशी आंघोळी पाणी ठेवी. मराठी तुमच्या लक्षात येते, याच्यावरच विश्लेषण करून सांगायला काही संस्कृतचं नाही ते. या ठिकाणी संत पाणी मागतात, जे हरी म्हणतात, तर ते त्याला चुळभर पाणी देत नाही. पण दाशीला मात्र, दाशी शब्दाचा अर्थ पण तुम्हाला कळतो काय तो, आणि म्हणून तिच्या आंघोळीला पाणी ठेवतो. संताशी देखुनी होय पाठी मोहरा, आणि दासीच्या पोरा चुंबन घेतो. त्या काय पोराची मुकं घेतो, कुठं मुका घेतो याचाही काय पत्ता नाही. ढुकणाचं पण मुका घेतात माणसं. आता दाशीच्या पोरा चुंबन देतो. हा काय प्रकारे आचार भ्रष्ट, आचार भ्रष्ट, याला आचार भ्रष्ट म्हणतात. आचारात भ्रष्ट हा, आचारात पतित हा. आचारातून संताशी देखुनी करतो टवाळ्या, आणि भावे धुतो चोळ्या. दाशीच्या तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका, आणि जातो यम लोका भोगावया. हे माझं सांगत नाही, तुकाराम महाजन लिहिले, आणि हे आपल्याकरता लिहिले, तुमच्याकरता आणि माझ्याकरता. याला म्हणतात आचार भ्रष्ट. आचाराच्या नावाने शून्य, काहीच नाही. याच्या पुढे भरपूर तुकाराम महाजन लिहिलेला आहे. म्हणून या ठिकाणी काय परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. याला म्हणतात आचार भ्रष्ट. आणि दुसरी गोष्ट त्याला म्हणतात ज्ञान भ्रष्ट. तिथं नको तुम्हाला जास्त विश्लेषण सांगायला. ज्या काळात एखादा तत्त्वज्ञानी असतो, विद्वान असतो, पण जर काही पाप झालं, त्या ज्ञानातून भ्रष्ट होतो, आणि सामान्य ज्ञानात तो जातो. बस गीता पाठ होती, गीता पाठ होती. आता लय उदाहरणं आहेत माझ्याकडे. गीता पाठ होती, अमकं पाठ होतं, तर गेलं सगळं विसरून. का? बायकोच्या नादात बायको घेऊनच फिरायला लागलं. त्यालाच नवीन पणी झाली. काय तुला काय बायको जगाला बायको नाही? अरे काय झालं, कीर्तनं सोडे, वाऱ्या सोड्या, कितीतरी आवाज कमी पडतोय. कुठे गेला तू? मला थकवा येतो ते. अरे हो, अजून थोडा मोठा कर. अरे हो, हा छान आहे. आता 4 वर्ष आळंदीला राहतून महाराज होतो. चुकून माकून कधी त्याचं लग्न झालं, बिचारा सगळं जातं रे. माळ गेली, वारी गेली, भजन गेलं, आणि असं त्या बायकोच्या नादारी खोरं घे, टिकाव घे, हे कर, ते कर, ते कर, आणि ते कर. हा आलं सगळं. काय झालं, याला काय म्हणतात, हे ज्ञान होतं एवढं, गेलं विसरून. गेले राग गेले का, एवढे राग होत गेले विसरून. नोटिशन गेलं विसरून. बोल गेले विसरून. गीता गेले विसरून. आज त्याला काय म्हणतात ज्ञानात भ्रष्ट. हा ज्ञान भ्रष्ट होतात. त्याच्यावर नको तुमच्यासारख्याला काय उपयोग नाही त्याचा. ज्ञान भ्रष्ट. काय काय सांगितलं, धर्म भ्रष्ट होतो. कोण पूर्णत्व नाही, आपली गोष्ट आहे. आपण धर्म भ्रष्ट होतो, आपण कर्म भ्रष्ट होतो, आपण आचार भ्रष्ट होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे तरी बरं, याच्या पलीकडची गोष्ट भावना भ्रष्ट ज्याला म्हणतात. भावना शून्य होतात माणसं. कोण होतात भावना शून्य? भुवा लोक, परमार्थ करणारी माणसं, जे कीर्तन करायला लागलेत, जे महाराज झालेत, ते भावना शून्य होतात माणसं. संवेदना शून्य होतात ती माणसं. इथून पाया पडते, तिथून पाया पडते, याचे टिंगल करते, त्याचे टवळे करते, त्याचे टवळे करते. ज्ञानाचे तर काही झकमायला काय त्याची गांड कळा ना, काही न व्याकरण कळा ना, न वेदांत कळा ना, न तपश्चर्या, न पायी वाऱ्या केल्या, न 108 पारण केली. अरे केले काय मग? काय पात्रता आहे तुमच्याकडे? तुम्हाला गंध लावायची तयारी नाही हो, गंध लावायची तयारी नाही. काय तुमच्याकडे भावना? कशाला कीर्तन करता? काय तुमचा तो त्या गंधावर विश्वास नाही, त्या माळेवर विश्वास नाही, वारीवर विश्वास नाही, ज्ञानेश्वरावर विश्वास नाही, संतावर विश्वास नाही, भगवंतावर विश्वास नाही. तुमच्या शब्दाचा समाजावर कोणता परिणाम होईल आणि काय परिणाम होईल त्याचा? काय नाही. भावना शून्य माणसं. अगदी तुकाराम महाजन ते आमच्या लोकांच करतात प्रमाण लिहिलं. तुम्हाला वाईट नका वाटून देऊ, इथले सोडून सांगतो तिकडचे दुसरीकडचे ते.
तुकाराम महाराज म्हणतात देव धर्म सांधी पडिले सगळ विषयी गोंधळ गाजत देवधर्म सांगी देवधर्म सांगी पडिले सकळ देवधर्म सांगी देवधर्म सांगी पडिले सकळ देवधर्म सांगी विषयी गोंधळ गाजत विषयी गोंधळ विषयी देवधर्म सांगी देवधर्म सांगी पडिले सकळ देवधर्म सांगी देवधर्म सांगी पडिले सकळ देवधर्म सांगी देव धर्म सांधी पडिले सगळ कोणाकडं पोलिसांनी चोरी केली त्याला शिक्षा किती आणि चोरांनी चोरी केली त्याला शिक्षा किती जास्त शिक्षा कोणला होते हा चोराला कशी काय होईल अरे पोलिसाला जास्त शिक्षा होईल का तो त्या चोराचं चोरीचं रक्षक आहे तोच जर भक्षक झालं तर काय करणार ते? आणि त्यामुळे देव धर्म सांधी पडिले सकळ याचा अर्थ तुमचे तर पडलेलेच आहेत तो तर काही विशेष नाही तुम्ही काय तुमच्या पुढे काय तुमचा सगळ्यांचा तोच विषय आहे मला नाही वाटत या सगळ्या याच्यात बसलेल्या माणसाच्या घरात किती नित्यनियमाने स्वतः तासभर पूजा करतो करीत असतील सगळ्यांचं नाही मी सांगत तासभर किती ज्ञानेश्वरी वाचतात किती पूजा करतात किती नित्यनियमाने करतात काय ना ते मोबाईलने सगळेच येडे केले आमसारख्या महाराज लोकांना येडे केले तर तुमचा तर काही विशेष नाही तुमचे ते दावेच तुटलेले आहेत म्हणा तुम्ही ब्रह्मदेव कोण पासपोर्टच आणलेले आहे तुम्हाला तर काही विशेष नाही काय असं आहे तुटलेल्या दाव्याचं काय घेऊन बसला दाव तुटले होते काय ते जनावर मोकळंच होतं तर तसला प्रकार येत होता तुमचा काही विशेष नाही पण ज्याला दुःख नकोय ज्याला बंधन नकोय ज्याला नरक नकोय ज्याला अधोगती नकोय त्याला भावनेशिवाय पर्याय नाही भक्तीशिवाय पर्याय नाही त्याला भगवत प्राप्ती करायची असेल तर भजन भक्ती भावना आणि संत याच्याशिवाय पर्याय नाही मुद्दा एवढा आहे तुकाराम महाराज म्हणतात देव धर्म सांधी पडिले जगळ विषयी गोंधळ गाजत असे म्हणजे रात्रंदिवस कुटुंबीनं पुरे समाधान आणि दुर्लभ दर्शन ईश्वराचे माणसं प्रपंचाचं दुकान मांडतात पुढे अहो साधू संतांनी मी लोकाच्या इथं साल घालीत होतो 4 बैलाचा नांगर एकटा हाकायचो दारे धरायचे नांगर एकटा नांगर हाकायचो दारे धरायचे आणि मालिका पाठ केली मी त्या लोकांच्या इथं सालने असताना 500 अभंगाची मालिका पाठ केली मी ते संसाराचं काय दुकान घेऊन बसलात तुम्ही संसाराचं दुकान काय घेऊन बसलात तुकारामांनी संसार केला नाही काय नाथमार्गाचा संसार नव्हता काय तर नामदेवाचा संसार नव्हता काय संसाराचं अडकूतमध्ये घालून कामाच्या उपाधीचं मध्ये घालून तसं काही होत नाही ती गोष्ट आणि म्हणून इथं मला काय म्हणले का मला म्हणायला बसलेत भाऊ तुम्ही माझंच पहिले गुरुविद्या गुरु फळायला बसले ते मी एक दिवस काहीतरी बायकाच म्हणून ते एक जण म्हणलं बाबा तुम्हाला त्यातला अनुभव नाही म्हणलं खरं आहे तुमचं आता त्याचं खरंच आहे ना तर काय तर खरंच मला अनुभव नाही तर आपल्या अशा वेळी गप्प बसावं लागत ना तर आपल्या खरंच अनुभव नाही काय काय नाही विनोदाचा भाग सोड हा तुमचा नाही तो वस्तुस्थिती अशी आहे म्हणून सगळ्या परमार्थाच्या गोष्टी आपल्याकडे लावून घेतल्या पाहिजे मुद्दा मला एवढं सांगायचं आहे आपण पतितात बसतो की नाही तुकाराम महाराज स्वतःला पतित म्हणतात ते स्वतः पतित आहेत का आपली भूमिका घेतली तर ते आपण कोणाला कमी लेखायचं कोणाला कोसायचं आपण कोण आहेत आपण काही जगाचे गुरु थोडे आहेत तुकाराम महाराज लोक ऐकतात आपलं कोण ऐकतं आपल्याला तो सांगायचं नाही सांगणारीने सांगत असताना वस्तुस्थिती अशी आहे आपल्यासारखी माणसं धर्मभ्रष्ट होतात कर्मभ्रष्ट होतात आचारभ्रष्ट होतात
ज्ञान भ्रष्ट होतात, भावना भ्रष्ट होतात आणि यांनी पतित होतात. एवढे पाप झाल्याच्या नंतर पतितः भ्रष्टः पतनं करते ती पातकः. माणसाचं पतन करतं त्याला पाप म्हणतात आणि ज्यातून जो भ्रष्ट झाला त्यातून ते पाप निर्माण होतं आणि म्हणून आपण पतित होतो. आपली भूमिका तुकाराम महाराजांनी घेतली असली तरी या ठिकाणी पतिताचं महत्त्व सांगून तुकाराम महाराज देवाचं पण महत्त्व सांगतात. अभंगाच्या पहिल्या चरणात. जरी मी पतित जरी मी पतित नवतो देवा नवतो देवा जरी मी पतित जरी मी पतित नवतो देवा नवतो देवा जरी मी पतित पतिता नवतो देवा नवतो देवा जरी मी पतिता जरी मी पतिता नवतो देवा नवतो देवा जरी मी पतिता जरी मी पतिता नवतो देवा नवतो देवा जरी मी पतित जरी मी पतित नवतो देवा नवतो देवा तरी तू पावन तरी तू पावन कैसा देवा कैसा देवा कैसा देवा मनोनी माझे मनोनी माझे नाम जरी मी पतित नव्हतो देवा तरी तू पावन कैची सेवा. तुकाराम महाराज म्हणतात माझं पतितत्व तुझ्या देवत्वाला जन्म देत. तुम्हाला आता जे पथक नाही मला माहीत नाही, पण माझ्या पतितावर तुझं देव जन्माला आलाय. तुम्हाला उदाहरण सांगतो. एखादी दगडाची अशी दगड असा मोठा आहे आणि दगड घडायला घेतल्यात नंतर जर तो मुरमाचा दगड असेल तर घडणारा कलाकार किती उत्तम असला तर त्या दगडाची मूर्ती होऊ शकते का? नाही होऊ शकत. पण कलाकार उत्तम आहे आणि दगड उत्तम आहे तर मग तो त्या दगडातून उत्तम प्रकारची कोणाची रामाची कृष्णाची गोविंदाची कोणती मूर्ती करतो का नाही? मग दगडातून त्या मूर्तीला जन्म देणारा दगड का कारागीर? कारागिरीने त्या देवाला जन्म दिला ना. दगडातल्या देवाला कारागिरीने जन्म दिला ना. मग हा निराकार निर्गुण निराकार असणारा परमात्मा त्याला सगुण केलं. हे तर आमच्या भक्तीने केलं. पण तुझं देवपण आणि तुझं पावनत्व तुझ्यात पावनत्व आहे हे कशाहून सिद्ध व्हायचं? कशाहून सिद्ध होतं? मग मी जर पतित नसतो तर तुझं पावनत्व. आता समजा कोणत्यात किती पावर असते, ती पावर एखाद्यावर वापरली तर कळते. एखादा मोठा विंचू असतो, इंगळी असते आणि पहिले परंपरेने सांगतात हे त्याला हात लावू नको बरं का, त्यातलं विष आहे. हे ज्ञान कसं असतं? परोक्ष. खरंच त्याचं विष असेल, बरोबर आहे का नाही? पण किती प्रकार किती काय त्याचं किती टक्के आणि किती पावरचं आहे हे केव्हा कळेल? ठणका दिल्यावरच. म्हणजे कोणाला ठणका द्यावा असं माझी इच्छा नाही म्हणा, पण ठणका दिल्यावरच कळेल का नाही? मग त्यात तशीच गोष्ट असते. देवाच्या ठिकाणी देवाचं जे पावनत्व आहे, गंगेचं पावनत्व आहे, देवाचं पावनत्व आहे. गंगेचं पावनत्व आपल्याला काय कळायचं? जर तुम्ही गंगेत गेला आणि जर तुमचं पाप मुक्त झालं तर मग गंगेचं पावनत्व सिद्ध होतं. तुकाराम महाराज खूप गोड दृष्टांत आहे. तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी जेणे आले तुझं रूपा आणि नाव, पतित हे दैव तुझे आम्ही देवा, आम्ही तुझे देव आहोत. पतित आम्ही जे पतित आमचं पतितत्व हे तुझ्या देवाला जन्म देतं. नाही तरी तुझं कोण हो पुसते आणि निराकार तेथे एकाएकी. तुला कोण खातं मग तिथं त्या ठिकाणी? तुकारामांचे दृष्टांत फार गोड आहेत ऐकण्यासारखे.
महाराज म्हणतात, अंधारा दीपा आणिले शोभान माणिकाशी प्रभा कोंदनासी. अंधार जर नसता तर दिव्याचे महत्व आहे का हो काही? आता दिव्याला कोण खातं घ्या उजेडामध्ये? मग अंधारा दिप्याचं महत्व, दीपाचं महत्व कोणी आणलं? अंधारामुळे दिव्याला महत्व आलं का नाही? अंधार असेल तर दिव्याचं महत्व. माणिकाशी प्रभा, अरे माणिकाची मस्त प्रभा पडते, पण कुठं काय गल्लीत त्याला हातात घेऊन फिरतो का? मग त्याला अंगठीत घातलं तर त्या कोंदणाची प्रभा, त्या काय हिऱ्याचं महत्व येतं. म्हणजे याचा अर्थ अंधारामुळे दिव्याचं महत्व. धन्वंतरी रोगी आणिला उजाडा. औषधाचं महत्व असतं. औषध पाहून कळतं का? औषधाच्या कलरवरून कळतं का? डॉक्टरवरून कळतं का? औषधाचं महत्व कशाने कळतं? औषधाचं रोग्याने कळतं का? रोग्याने नाही कळत, डॉक्टरांनी नाही कळत, तरी दिल्याने नाही कळत. त्या रोग्याचा रोगमुक्त होणं हे औषधाचं महत्व सिद्ध करतं. औषध किती पावर हे तुम्हाला मला काय माहीत नाही, पण त्याचा रोगमुक्त करणं, ते रोगाची मुक्ती हे औषधाची महती सिद्ध करतं. त्याप्रमाणे धन्वंतरी रोगी आणिला उजाडा, म्हणजे एखादा धन्वंतरी, काय म्हणतो आपण त्याला, डॉक्टर म्हणा, आजच्या काळात वैद्य म्हणा, त्या वैद्याचं महत्व जर रोगीच नसता तर मग त्या वैद्याचं महत्व कोण? म्हणजे वैद्याच्या महत्व करता कोण पाहिजे? रोगी. आणि दिव्याच्या महत्व करता कोण पाहिजे? अंधार. तसं तुम्हाला सुखे काय चाडा जाणावे. त्या एखादं चांगलं धष्टपुष्ट आहे, त्याला त्या वैद्याचं महत्व नाही, त्याला औषधाचं पण महत्व नाही. त्याप्रमाणे अमृते विषय आणले मोल. अमृत फार चांगलं आहे, अमर करतं, पण अमृताला अमृत म्हणण्याकरता विष तर पाहिजे. विष असेल तर अमृताचं अमृतत्व सिद्ध होतं. नुसतं अमृत कोण खायचं? त्याला काय माहिती याला अमृत म्हणतात ते? तुकाराम महाराज म्हणतात, अरे पितळ 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 तरी सोने उंच्या नीच. पितळ होतं म्हणून सोन्याची उंची, आणि पितळाचं हिनत्व पितळाचं होतं म्हणून सोन्याचं उंचित्व या ठिकाणी आलं. जसं तुम्हाला या ठिकाणी मनुष्य सज्जन म्हणतो, सज्जनाचं सज्जनत्व कोणावर अवलंबून असतं? दुर्जनावरती. दुर्जन असेल तर सज्जन. दुर्जन जगात नसतं तर सज्जन कोणाला म्हणता तुम्ही? दुर्जनाच्या सापेक्ष सज्जन असतं. सोन्याच्या पितळाच्या सापेक्ष सोनं आहे, अंधाराच्या सापेक्ष दिवा आहे. म्हणजे याचं सगळ्याचं महत्व अंधाराचं घेत नाही, पण दीपाचं महत्व सांगण्याकरता अंधार घ्यावाच लागतो, आणि अमृताचं महत्व सांगण्याकरता विषाचा स्वीकार करावाच लागतो. त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात, माझं पतितत्व, मी जर पतित नसतो तर तुला ना देव पण ना तुझं पतित्व. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्ही अजूनिया जाण, तुझं देवपण आणेले. मी पतित होतो म्हणून तुझं देवपण, मी पतित होतो म्हणून तुझं पावनत्व. म्हणून महाराज म्हणतात, जरी मी पतित नव्हतो देवा, तरी तू पावन कायचा केव्हा? तुझ्या देवातलं पावनत्व त्याचा काही उपयोग झाला ना. मग पतिताने पावनत्व आणि पतिताने नामाचं महत्व. तुम्हाला 2 मिनिटाचं उदाहरण सांगतो. विठाल हो,
भागवतामध्ये आजमीळ नावाचा ब्राह्मण तुम्हाला सर्वांना परिचित आहे. पण इथं पतित म्हणजे त्याला भ्रष्ट कसा झाला आणि नामाचं त्याच्या पतितत्वामुळे नामाचं महत्त्व कसं पुढे आलं याच्याकरता उदाहरण सांगायचं आहे. कन्याकुब्ज नावाचं नगर होतं आणि त्यामध्ये आजामीळ नावाचा ब्राह्मण होता, चतुर्वेदी होता. त्याला 4 मुलं होती. पत्नी सुशीला होती, अत्यंत देखणी होती, सुंदर होती, सुशीला होती, चतुर्वेदी होता, सर्व अग्निहोत्री होता, सर्व गुण संपन्न एवढा हा ब्राह्मण असा उत्तम ज्याला म्हणतात. एके दिवशी त्यांच्या पिताश्रीने त्यांना देवपूजा करता फुलं आणण्याकरता पाठवलं आणि फुलं घेऊन येता रस्त्यामध्ये एक वेश्या होती आणि त्या वेश्येच्या त्या एका माणसावर त्याची प्रणय किटा चालल्या असताना त्यांनी उभं राहून नजर रोखून ते पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर तो त्यात घेरल्या गेला. इतका घेरला इतका घेरला इतका घेरला का त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले. याला कामाचा प्रभाव म्हणतात. कामयेश क्रोधेश रजोगुण समुद्भवा महाशना महापापमा, हे भयंकर मोठमोठ्या माणसाला पारचित करतात. हे त्याला घेरलं बिचाराला. एवढी सुशेला पत्नी सोडली, मुलं सोडली, वैभवानी संपन्न होता, श्रीमंत होता, श्रीमंती सोडली, आईवडील सोडली, मुलं सोडली, पत्नी सोडली, त्या वेश्याच्या नादी लागला. थोडा थिडका नादी लागला नाही. सगळी संपत्ती आणून तिच्या पायी वाहिली, सगळी संपत्ती संपली आणि सगळीकडून भ्रष्ट झाला, सगळीकडून भ्रष्ट झाला. आणि मग त्या वेश्येची गारी भरण्याकरता तिचे सगळे काय म्हणतो तिची मनोकामना पुरण्याकरता चोऱ्या करणे, दरोडे टाकणे, वाईट वक्त करणे, दारू पिणे, मांस खाणे, जेवढं जेवढं करता येईल तेवढं सगळं केलं. आणि हो ना करता त्या वेश्येपासून आजामीळ ब्राह्मणाला किती मुलं झाले असतील? 1 2 3 4 नाही 10 मुलं झाली. 10 मुलं झाली. आता ते माणसाला 2 मुलं म्हणतातच पार त्यांची भानगड वाढत आता अलीकडे. 10 मुलं झाली त्याला. आता 10 मुलं झाल्यानंतर याच्यामध्ये कुठपर्यंत आली ही गोष्ट? आता पहिला धर्मभ्रष्ट झाला की नाही, कर्मभ्रष्ट झाला की नाही, आचार भ्रष्ट झाला की नाही, ज्ञान भ्रष्ट झाला की नाही. आता त्याला तुम्ही एखादा ऋग्वेदात एखादी ऋचा म्हणायला सांगा, म्हणेल का तो? नाही. आता म्हणणार नाही ना ती गोष्ट. त्याला तुकाराम महाराज म्हणतात, ज्या काला तुम्ही तुमच्या मुखाने बोलता आणि मग तुम्ही जर तसं आचरण नाही केलं, जो बोले वर्म जो न चाल त्या विरहित आणि पती तो जाणं श्रुती बोले. श्रुती असं म्हणते त्याने जे घेतलं तो जो बोलतो वर्तन करतो तसं जर वागला नाही तर त्याला श्रुती माता त्याला पतित असं म्हणतात. तसा आजामेळा हा पती झाला, धर्मभ्रष्ट झाला, कर्मभ्रष्ट झाला, आचार भ्रष्ट झाला, ज्ञान भ्रष्ट झाला आणि भावनेचा प्रश्नच नाही राहिला, पूर्ण भ्रष्ट झाला. शेवटी त्याला मरणाचा प्रसंग आला आणि मरायला टेकल्यानंतर आता काय, तेवढ्यात महाराज अकराळ विकराळ यम येऊन ठेपले त्या ठिकाणी. भयंकर मोठमोठे जटा, आपल्यासारखे त्यांच्या असे उभ्या जटा असतात, हे सुळ्यासारखे दात पुढे, हातामध्ये मोठमोठे त्रिशूळ आणि ते अकराळ विकराळ चेहरे आणि ते रेड्यावरती बसून आलेले. आता यमाचे यमदूत म्हणल्यावरती तुम्ही नाही पाहिले, मी नाही पाहिले ते, आता मला तरी काय माहिती. आणि जर यमदूत पाहिले तर मग माझ्या परमार्थाचा काय उपयोग? मी काय यमदूत पाहतोय? मला आत्मविश्वास, मला यम नाही येणारच नाहीत मला. तुम्हाला तुमचा काय विश्वास मला माहिती आहे, मला माहिती आहे. अरे त्या आजामेळाने एक नाव घेतलं तर त्याला विष्णुदूत आले तर आपले तर मग आपण असं काय एवढं कसं काय ते केलं? तुमच्याकडे यम नाही याचे म्हणा, तुकारामाचे आपण तसे मी त्याच्याबद्दल मी साक्षीन तुम्हाला, त्याचा काय विषय. आणि मग त्याला महाराज अंत्यप्रसंग आल्यानंतर आता काय करायचं? आणि मग इतका घाबरला आणि सगळ्यात लहान मुलगा असणारा त्याचं नाव होतं नारायण. आणि मग त्या नारायणाला त्यांनी भीतीच्या पोटी नारायण 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 म्हणून मोठमोठ्याने हाक मारली. त्याचा प्रभाव असा झाला, मग यम आले पण नारायण नामाने त्या विष्णूचे दूत तिथं आले आणि दोघांचं युद्ध सुरू झालं. हा म्हणायचा माझं गिऱ्हाईक आणि ते म्हणायचे माझं गिऱ्हाईक. आणि मग तिथं विष्णूच्या दूताने नामाचं महत्त्व सांगितलं.
तर यमाचे यमदूत त्याचं पतितत्व सांगायचं का हे इतकं इतकं पापी हे पतीच झालेलं आहे ते. आणि हे नामाचं महत्त्व सांगायचे. पती जरी असलं तर नामाची शक्ती अशी आहे. आणि म्हणून विष्णुदूत नामाचं महत्त्व सांगायचे. त्यांचं तिथं युद्ध झालं आणि मग नंतर त्यांनी नामाचं महत्त्व सांगून त्या ठिकाणी ते यमदूत बिचारी गेले. आणि मग तो आजामिळ हरिद्वारला गेला, तपश्चर्या केली. एक दिवस तो गंगेत जाऊन त्यांनी देहत्याग केला. यमाचे आपले विष्णूचे दूत आले, जाऊन तो भगवंताचा पार्षद बनला. मला तो पुढचा भाग सांगायचा आहे, मुद्दा सांगायचा आहे. हा सगळा पतित होता, भ्रष्ट होता, पण दोन गोष्टी तो भ्रष्ट झाला हे चित्र मी तुमच्या पुढे मांडलं. आणि त्यांनी नामाचं महत्त्व असं आहे, त्यांनी नाम घेतल्यानंतर त्या पतिताचा सुद्धा उद्धार होतो. पण तो पतित होता आणि म्हणून देवा तुझ्या विष्णूच्या नामाचा त्याला तिथं प्रभाव पाडता आला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जरी मी पतित नव्हतो देवा तरी तू पावन कायचा केव्हा. तू पावन आहेस हे मला माहीत आहे आणि मी पतित आहे अनेक प्रमाण आहेत. आणि म्हणून महाराज म्हणतात, जरी मी पतित नव्हतो देवा आणि तरी तू पावन कायचा केव्हा. विठाल विठाल म्हणून माझे नाम आधी. मग तू पावन कृपानिधी. मग आधी गोष्ट याचा अर्थ नामाचं नामत्व सिद्ध करण्याकरता तुझं पावनत्व नंतर सिद्ध होतं ना. आणि म्हणून नामस्मरण घेतलं तर मग त्या नामाचं पावनत्व कसं, याला अभंगात तिसऱ्या चरणामध्ये उदाहरण. लोह मान परीसा, लोह मान परीसा, लोह मान परीसा, लोह मान परीसा. नाही तरी दगड जैसा, नाही तरी दगड जैसा. म्हणून माझे नाम आधी, म्हणून माझे नाम आधी. नाही तरी दगड जैसा, नाही तरी दगड जैसा. म्हणून तुझे नाम आधी, म्हणून लोह महिमान परिसा, नाही तरी दगड जैसा. त्या परिसाचं महत्त्व हे कशावर अवलंबून असतं, लोखंडावरती अवलंबून असतं. जर लोखंड नसेल तर परीस राहतो. परिसाचं महत्त्व त्याचं महत्त्व कमी नसलं तरी त्याचं महत्त्व खुलवण्याकरिता त्याला लोखंडाचं सहाय्य घ्यावं लागतं. महाराज नामदेव महाराजचा प्रसंग तुम्हाला माहिती. आता हे नवीन कीर्तनाकरता हे मला सांगावं लागतं, मला ते दृष्टांत सांगायचं जोर येतं. पण आता काय करा तुम्ही, आज वेळ दाब दिला जातो, आम्हाला कीर्तन करता येईल असं कीर्तन करा. बरं. नामदेव महाराजांची एक पत्नी, नामदेव महाराजची पत्नी काय तिचं नाव, गोनाई राजाई. मग राजाई होती. मग ते परिसा भागवत आणि त्यांची मैत्री होती. आता परिसा भागवत हा देवीचा उपासक होता, रुक्मिणीचा उपासक होता. आता देवीचे उपासक लय चमाचम असतात. ह्या देवीच्या उपासकाच्या साईबाबाची, गजाननाची. मग तुझे साईबाबाचे काय ते साईबाबा काय देतोय आपल्या तर काय पत्ताच नाही मग त्याचा. आणि तिकडून कर्नाटकातून येतोय आणि त्याला 100 कोटी देतात. 200 कोटी दिले म्हणे. 200 कोटीचं कोणतं व्यासपीठ दिलं, मुकुट दिला. अरे हे लबाड 200 कोटीचा दरोडा टाकतात आणि इथं व्हाईट करण्याकरता 100 तुला आणि 100 मला. चालले हे सगळे चोर त्याच्या आयला सगळं. पैशाचा आणि देवाचा काही संबंध पोहोचतो का काय. पैशाने देव विकत मिळतो अशी कशी काय गोष्ट होऊ शकते. पण आता काय बरे बिचारे दगडापेक्षा विटामू. इकडे दारू पिऊन दगड आणण्यापेक्षा बस साईबाबा काय ना पण कर परत देव भाव नव्हते मर तिच्या आल्या. हे साईबाबाचे देवीचे भक्त असेच चमचमीत तुम्हाला सांगतो. अरे काय विचारूच नका. अंगठ्या काय, लाकेट काय, गाड्या काय. मग ते विचारूच नका. आषाढ महिन्यात त्यांचा काय लालन गुलालन रुबाबन. आपल्याला असं वाटतं उगाच पांडुरंगाचा भक्त झालो यायला काही चमचमीत चालू. त्या देवीचं उपासक असल्यामुळे त्या देवीने त्या परिसाला दिला, परिसा भागवताला दिला परिस.
आणि परी दिल्यानंतर त्याच्या घरात परीस होता. आता ती पत्नी बाईच ती, सगळं घरही सोन्याचं आणि भांडेही सोन्याचे आणि दागिने सोन्याचे सगळी छमाछम. आता ती राजाईजवळ जायची आणि मग ती म्हणायची, का गं तुमच्या घरी काय नाही, अंगूर फुटकामही नाही, खायला नाही, काय काय पांडुरंगाची भक्ती करा. तर बायांचं बाई म्हणलं तुम्हाला काय ते. तिला खूप वाईट वाटायचं, काय हे आमचे रोज भक्ती करतात, मग देव बोलतो पण काय खायला द्यायना, काय करेना. आणि मग ती म्हणते तुझ्याकडं पैसे दे म्हणले मला जसे. बरं बरं, पण कधी दिशे लगेच दिले का आणून देते म्हणले. आता हा त्याने बिचारी भिडेच्या पोटी दिला परीस. आता परी दिल्यानंतर ती गेली कुठंतरी लोखंडाला लावलं, गेली बाजारात सोनं केलं चांगलं भरपूर, आणलं पक्वानं करण्याकरता सगळं बाजार बिजार आणलं, उत्तम पक्वानं केलं, घमघमाट सुटले. आले नामदेवरा. आता तिथं चिमणी कोकायला काही नसतं, रोज पाणी कन्या खाऊन राहायचं ना. आज घरामध्ये एवढा स्वयंपाक आला कोण इकडून. विचारलं हे अगं इकडून आणलं, तुम्हाला काय करायचं घ्या जेवण. आणायचं नाही, द्यायचं नाही, घ्यायचं नाही, कायचं नाही, मग मुगच खायचं तर मकलाशा करायची. तुम्ही तुमचं भजन करा, आजच्या दिवस तरी आम्हाला खाऊ द्या आणि तुम्ही खा. बरं बरं खातो म्हणले, पण ते आणलं कुठून तो म्हणले. आता किती नाही म्हणलं तर पूर्वीच्या काळातल्या महिला होत्या त्या, पूर्वीच्या काळातल्या बायका होत्या, आजच्या काळातल्या थोड्याच होत्या. म्हणजे आजच्या काळातल्या कशा आहेत मी तुम्हाला तुम्हालाही नाही कळायचं, ते यांना विचारावं लागेल त्याला. आजच्या काळातल्या काय आहेत बिचाऱ्या त्या. आजच्या काळातल्या लय कठीण झाल्यात, सुना झाल्या सासा आणि बायका झाले नवरे आणि नवरे झाले बायका. असे भांडे घासे देत रे. आता काय सांगायचं तुम्हाला. भांडे बंद आता ती परिस्थिती बाई, भांडे घासतो, लुगडे धुतो, पण पळून जाऊ नको मेहरबानी करून, काही कर. भरोसाच नाही. एक तर पोरी लग्नच करीत नाहीत आणि झाले लग्न तर ते टिकतच नाहीत. असं भयंकर झालंय ते. आता फार कठीण गोष्ट आहे, पण ती तुमच्या आवाक्याच्या बाहेर गेली. आमचा तर विशेष नाही, तुमच्या आवाक्याच्या बाहेर गेली. सांगितल्याशिवाय पर्याय नाही. आता समाजाला दोन शब्दाचं वस्तू तिथे सांगायची, ते आता त्याला काय विलाजच नाही ती गोष्ट. पण असं झालंय गाड्या हो. मुलगी लग्नच करायला तयार नाही. बापाच्या डोक्यात एकच अवदासा, माझी ठमी आणि माझी पिंकी. हैदराबादला गेली, दिल्लीला गेली, अहमदाबादला गेली, मुंबईला गेली, करिअर करते. टिकली गेली, बांगड्या गेल्या, साडी गेली, येणी गेली, फणी गेली. डायरेक्ट ख्रिश्चन संस्कृती, डायरेक्ट प्रत्येकाच्या घरात. ना तिला बाप काही म्हणू शकत, ना तिला भाऊ काही म्हणू शकत. काही म्हणवतं करावं काय. नुसती गप बसली तर बापा दरवरून घाम फुटतो. काय करायचं, नुसती गप्पच बसली तरी सुद्धा. आता तिला वेगळं राहत, तिची मस्त इच्छा असली तरी काय करेल ती. आता करणार काय तुम्ही. आता आपल्या घरातल्या मुलीकडे पाहिलं तुम्ही, माझ्या कोणाच्या प्रत्येकाच्या घरात मुली आहेत. काय वाटतं तुम्हाला ते ख्रिश्चन संस्कृतीचं काय ते. तुमच्या संस्कृतीचं काय राहिलं काय त्याच्यात. हे काही टी व्हीवाले आणि हे मीडियावाले मग त्याच्यावरती खूप चर्चा करतात ते. पण परिस्थिती अशी आहे, नको तो विषय सांगायला, पण एक वाक्य सांगू. संस्कृतीची तिला शक्ती म्हटलंय, बाईला शक्ती म्हटलंय. माणसापेक्षा 5 पट 6 पट शक्ती तिच्यात असते. तिला थकवा नसतो कधी. जिथं देव नापास झाले, देव थकले, त्यावेळी ती अवदासा बनली आणि महिषासुरासारखे मोठमोठे दैत्य तिनंच मारलेत. म्हणून तिला शक्ती आपल्या जेवढी ती पण तिचीच असते. ती माणसातली असेल, झाडातली असेल, पशुतली असेल, पक्षातली असेल, ती शक्तीचं रूप असतं. आणि मग सगळी भारतीय संस्कृती, घराची संस्कृती, गावची संस्कृती, धर्माची संस्कृती ती स्त्रीच्या खांद्यावर असते. स्त्रीच्या खांद्यावर असते. इतर देशापेक्षा भारत देश वेगळा काय आहे, फक्त आपल्या देशातली ही श्री देवता आहे, ती लक्ष्मी आहे, ती वेगळी आहे म्हणूनच वेगळं आहे. दुसरं काय त्यांच्यात तर आपल्यात काय वेगळं असतं, काय वेगळं नाही आपल्यात त्यांच्यात. आपल्यात पण ते मग संस्कृती गेली, कालाचा माय माहितो. आपण तर कोणाचे नाही हात धरू शकत नाही, आपण कोणाला बोलू शकत. पण चल जाऊ दे, मी तुम्हाला फक्त सांगितलं. कशाकडे सांगितलं ते, काय सांगत होतो, नामदेव महाराज सांगत होते. बरं तुमच्यावरचा टोला बाजूला आमचंच सांगत होते, हे नाही सांगितलं त्यांनी. बरं नामदेव महाराज सांगत होते. मग त्या परिसरात तिने हा तुम्ही घ्या खाऊन, म्हणजे तुम्हाला काय करायचं. हा खातो म्हणले, पण तू आणलं कसं, मग तेवढं सांग म्हणजे खातो म्हणले. तुम्ही जवळ गेले, हो म्हणले. त्या परीचा भागवते ना, त्याची बायको तिच्याकडे परीस होता, तिला म्हणलं घडी भर दे. आणि मग तिनं दिला म्हणले. असं का म्हणे, कसा असतो परीस दाखव बरं म्हणे. आता ती शेवटी भक्ताचीच बायको होती ती. आता ती काय ती छलकपट वागणारी थोडीच होती. हा आणला, घेतला परीस.
जेवायला बसली होती नामदेवरा. अरे म्हणे फार चांगला असतो रे म्हणे. पण तो चंद्रभागेला दाखवला का म्हणे. नाही बाया मी काय दाखवून चंद्रभागेला. जेवायचं दिलं टाकून हातात परीस घेतला, लांबून गेला आणि दिला त्या चंद्रभागेला डोळ्यात फेकून. आता हा आले माग त्या बाईचं धाबं आणलं. आता काय करायचं, आता काय करायचं, आता काही विलाज नाही म्हणले. आता झाले 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. त्या आली माघारी. माझा परी दे, माझा नवरा मला बोलायला लागला, रागवायला लागला. आता हिचा बी राजायला काही बोलता येईना. आणि मग शेवटी म्हणली आमच्या मालकाने चंद्रभागेत परीस टाकला. हो ना करता तुंबळ भांडण सुरू झालं. तो परिसा भागवत यांच्या दारात आला. दोघं पती पत्नी आले आणि यांचे भांडण. हे गेले भजन करायला पण ती बाई सापडली त्यांच्या तडाख्यामध्ये. आणि मग खूप भांडण झालं. शेवटी नामदेवराला त्यांनी पकडलं. जोगड्या बिगड्या काय म्हणायचं म्हटला. तो म्हणला भाऊ तुझा परीस आणून दिला म्हणजे झालं ना म्हणे. आता काय देतो चंद्रभागेत, तो देतो म्हणलं. तुला करायचं काय म्हटले. चल म्हणले तुला. आता असं नवीन म्हटले होते काय लोकांना असंच व्हावं महाराज. जो हा गाव जमलं हे गेले चंद्रभागेमध्ये. आता गेल्याच्या नंतर सगळ्यांना असं वाटतं नदीत परीस फेकलेलं एवढा दगड तो कसं काय सापडू शकतो. गेले नामदेवरा खाली हात घातले त्या चंद्रभागेत आणि अशी वंजळ भरून घेतली. घे म्हणले तुझा कोणता परीस. अरे काय खोटं बोलतो म्हणले. तू चांगला भक्त म्हणतो खोटं बोलतो. नाही म्हणले लोखंड घे म्हटले. घेतलं लोखंड. तुला एक कोणत्याला नाव जर सोनं नाही झालं तर मग फेकून देत. त्यांनी कोणताही खडा घेतला आणि लावलं का त्याचं सोनं व्हायचं. एवढे परीस. बाबा 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 ती परिसा भागवतच्या बायकोची भोटच जिरली. अरे माझ्याकडे एकच होता, यांच्याकडे एवढे परीस. अबे तुझा कोणता एक घे म्हणले. तेवढा एक घेतला. बाकीचे आता काय वाटतं लोकांना एखादं तरी आपल्या घरी घ्या वाटतं ना बायकोला. आपल्या बायका असते तर काय केलं 2 घेतले असते. एक तसा घेतला असता, एक चोरून घेतला असता. नामदेवरांनी ते सगळे परीस फेकून दिले. सगळे परीस फेकून दिले. ती मोठी कहाणी आहे नामदेव महाराजांची गोष्ट. मुद्दा सांगायचा त्या परिसा भागवताचं लोखंड आणि ते नामदेवराच्या हातातले परीस. ते परीस असले तरी लोखंडाशिवाय त्याची परीक्षा झाली का ती नाही. त्या परिसाचं मेहमान लोखंड आणल्याशिवाय त्याची परीक्षा झाली नाही. म्हणजे याचा अर्थ परिसाचं मेहमान ते लोखंडावरती अवलंबून. तुकाराम महाराज म्हणतो हो मेहमान परिसा नाही तरी दगड जैसा. नाही तर तो दगडच असतो. त्याप्रमाणे देवा आम्ही भक्त आहोत, आम्ही पतित आहोत आणि म्हणून तुझं देवपण आहे आणि म्हणून तुझं नामाचं पावनत्व आहे. नाही तर आम्ही जर नसतो पतित नसतो तर तुझ्या नामाचं आणि तुझं पावनत्व हे सिद्ध होत नाही. दुसरा दृष्टांत महाराजांनी शेवटच्या चरणात दिला. बोला तुका म्हणे तुका म्हणे याचक भावे. तुका म्हणे याचक भावे. याचक भावे. तुका म्हणे याचक भावे. मान पावे. छान. शेवट चाल चांगली झाली. तुका म्हणे याचक भावे. पुढे काय कल्पतरू मान पावे. याचक जर नसेल तर त्या कल्पतरूचं महत्त्व काही सिद्ध होत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कल्पतरू तळवटी. कल्पतरू तळवटी बैसोनी झोळ्या दे तसे गाठी. मग निदैवा निघे किरटी दैनीची करू. असा आहे. कल्पतरू खाली बसला आणि जर त्याने त्या मधुकरीला जायचं म्हणून झोळीला गाठी देत जर बसला मग कल्पतरू आहे. पण तर जर त्यांनी कल्पनाच नाही केली त्या कल्पतरूचा काय उपयोग बसला. कल्पतरू तळवटी बैसुनी झोळ्या दे तसे गाठी. अरे कल्पतरू एवढा डोक्यावर आहे पण त्याने त्या कल्पतरूला कल्पना तर केली पाहिजे.
कल्पना तर केली पाहिजे, पण कल्पनाच जर नाही केली तर बिचाराचं दैन्य काही दूर होत नाही, त्याचं निदैव पुढे येतं आणि त्याला दरिद्रीच राहावं लागतं. मग कल्पतरू जरी असला, तुकाराम महाराज म्हणतात कल्पतरू खाली आणि फळे येती, पण का केव्हा मागितली याचक असेल तर. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला. आणि काय ऊन त्याला सांगा, त्याला काय ऊन आहे, पण त्यांनी मागणी केली, याचना केली पाहिजे. तर तुम्हाला त्या कल्पतरूची गोष्ट माहिती, भूताची गोष्ट असू द्या तो भाग. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात एक ते कल्पना केली का सांगू तुम्हाला ती गोष्ट, तुम्हाला तेवढी माहिती गोष्ट नको सांगायला. अशी कल्पतरूच्या खाली याचना करावी लागते, तर तुम्हाला कल्पतरूचं मान महिमान वाढतं. लोखंड असेल तर परिसाचं महिमान वाढतं. तसं देवा तुझ्या नामाचं पावनत्व, तुझं पावनत्व, आमचं पतितत्व किंवा आम्ही भक्त असेल तर तुझं देवाचं देवत्व आणि तुझ्या नामाचं पावनत्व सिद्ध होतं. आमच्या पतिताशिवाय पावनत्व सिद्ध होत नाही. असा अभंगाचा भावार्थ समजून सर्वांनी आता मोठ्या प्रेमाने भजन करायचं. विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा पतित न होतो देवा तरी तो पावन कैसा केव्हा. म्हणून माझे नाम आधी तरी तो पावन, मग तो पावन कृपानिधी. आजच्या या अभंगाचं तात्पर्य अर्थ असा आहे, श्रेष्ठाचं श्रेष्ठत्व हे कनिष्ठावरती अवलंबून असतं. म्हणजे याचा अर्थ कनिष्ठाला महत्त्व नसतं का, कनिष्ठाचंच महत्त्व असतं.
श्रेष्ठाचं आणि कनिष्ठत्वाचं मी आधी आपल्याला सांगितलं. अन्योन्य साधारण भक्ता विन देवा कैची घडे रूप सेवा. भक्ता वाचून देवाला रूपही येत नाही आणि त्याची सेवाही करता येत नाही. त्याचप्रमाणे भगवंतानेच भक्ताला प्रेम भक्ती भावना दिली असते. म्हणजे शोभविले येर येरा आणि सोने एके ठाई हिरा, असं परस्पराचं महत्त्व असतं. त्याच्याकरता मी आधी मुद्दा मांडला होता, श्रेष्ठ कनिष्ठ नाही, सत्य असत्य नाही, आणि काय म्हणतो सुख दुःख पुण्य पाप ह्या सगळे सापेक्ष धर्म असतात. त्याप्रमाणे भक्ताचं महत्त्व देवामुळे आणि देवाचं भक्त महत्त्वामुळे, गुरुचं महत्त्व शिष्यामुळे आणि शिष्याचं महत्त्व गुरुमुळे, पत्नीचं महत्त्व पती स्वीकारला तर आणि पतीचं महत्त्व पत्नीमुळे. त्यामुळे एक श्रेष्ठ आहे आणि एक कनिष्ठ आहे. आणि श्रेष्ठाचं श्रेष्ठत्व त्या कनिष्ठाने सिद्ध होत असतं. त्यामुळे आपलं पतितत्व हे देवाचं देवत्व. उदाहरण सांगितलं तुम्हाला, जसा तो पाथरो त्या दगडातून मूर्ती तयार करतो, तसं भक्ताच्या भक्तीने भक्ताच्या पतित्वाने निर्गुणातला सगुण झाला, सगुणाचं त्याच्या ठिकाणी पावनत्व आलं आणि तो अनेक भक्तांचे उद्धार करतो. आणि म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराजांनी आपल्या अंगावरती आपल्यासारख्या सामान्य माणसाची भूमिका घेतली. आपण असे पतित होतो, मग धर्माने भ्रष्ट होतो, कर्माने होतो, आचरणी होतो. जरी झाले तरी सुद्धा आपण आज्या मेळा एवढे काय भ्रष्ट नाहीत. आणि किती भ्रष्ट झाले तर माऊली ज्ञानोबा सांगतात, हरी उच्चारणी जातीरलयाशी तृणा अग्नी मिळे. गवताची वाळलेली गंजी केवढी मोठी असली, पण एवढा मेणबत्तीसारखा दिवा असला तरी सुद्धा ती गंजी जाळून भस्म करतो. आणि तसं आपल्या जीवनात किती भ्रष्ट असू द्या, आपण किती पाप करू द्या, पण भगवंताचं नामस्मरण असं आहे, भावनेने जर भगवंताचं नामस्मरण घेतलं तर त्याच्या पुढे कोणीही कोणतं पाप शिल्लक राहत नाही. नामाने पाप जळत नाही, असं जगात पापच निर्माण झालेलं नाही. बसू द्या राहू द्या. तर आता त्याजवळ आहे तेवढी, आपल्याजवळ तेवढी नाही, आता तेवढी तरी राहू द्या, असो तो भाग. आणि म्हणून आपण कधी नाराज व्हायचं काही काम नाही. भगवान आपला दयाळू आहे, भगवंताकडे शक्ती आहे. आपण भावनेने थोडा परमार्थ केला तरी सुद्धा तो आपला उद्धार करेल. वेश्याचा केला, आजामेळाचा केला, गजेंद्र हत्तीचा केला, अजून किती शबरीचा केला, सर्व संतांचा उद्धार केला त्याने. आणि म्हणून तो फक्त आपल्याकडे एकच अपेक्षा करतो, सर्वसाधारण माणसांना. आपल्याकडे सर्वांना भरपूर, भगवंताने आपल्याकडे सर्वांकडे खूप प्रेम दिलं आहे. भगवान सांगतात, मला पैसे नको देऊ, हारतुरी नको करू, मला प्रेम दे. असं आहे, थोर प्रेमाचा भुकेला. असं जर प्रेमाने आपण भगवंताचं नामस्मरण केलं तर निश्चित तो आपला उद्धार करेल, आपलं पतितत्वही जाईल आणि भगवान आपल्याला प्रसन्न होऊन आपला उद्धारही करेल. असा अभंगाचा या ठिकाणी तात्पर्य अर्थ आहे. असो, पुन्हा एकदा माऊलीचं भजन करूया आणि आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाऊया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, सापडलं. आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी हरिभक्त परायण